आपण पाहता छावा न्यूज आवाज जनतेचा। आज ढोकी नगरीत होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवण्यात आला होता। कार्यक्रमाचा आज पहिला दिवस होता। तर सर कशा प्रकारे आज आनंद व्यक्त करण्यात आला? खूप सुंदर असा प्रतिसाद ढोकी व ढोकी परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाला दिलेला आहे। चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त पण आनंद असतो आणि तो ग्रामीण भागात मला वाटतं ढोकी गावातील ग्रामस्थांनी पुढे होऊन जो कार्यक्रम केला आहे, तर मी याच्या माध्यमातून ज्या महिला आहेत त्यांना विनंती करेल की अजून उद्या कार्यक्रम आहे तरी त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि खेळ पैठणीचा यामध्ये पैठणी जिंकावे। तर काय सांगाल ताई? हा जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च साठी आयोजित केलेला कार्यक्रम खूपच छान प्रकारे आज इथं आयोजित झाला। ढोकी नगरीमध्ये महिलांनी भरभरून सहभाग बी घेतला आणि आनंदही घेतला। माझं सर्व महिलांना आव्हान आहे की आपण आपल्या अंगातल्या ज्या कलागुण आहेत, ॲक्टिव्हिटी आहेत, त्या कुठंतरी स्टेज भेटला आहे त्याला की त्या आपण दाखवाव्यात, इथं यावं आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी आवाहन करते। तर काय सांगाल मॅडम? 8 मार्च जागतिक दिनानिमित्त आम्ही हे गेली 3 वर्ष झालं कार्यक्रम ठेवतो। तर महिलांचा भरपूर आम्हाला सपोर्ट भेटतो आणि महिलांच्या अंगातले कुठंतरी गुण बघायला भेटतात की जे करून की महिलांना चूल आणि मूल ह्याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी आनंद घेता येतो आणि आपल्या स्वतःसाठी कसं जगावं हे महिला होम मिनिस्टरमधून शिकल्यात। तर मी असं म्हणेल की असे कार्यक्रम ठेवल्यानंतर महिलांनी भरपूर सहभागी होऊन आनंद लुटावा आणि आवाहन करते की उद्या जो काही कार्यक्रम आहे त्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं। आता ह्या दोघींनी आव्हान सांगितलेलं आहे तरी सरांनी पण त्यांचा प्रतिसाद सांगितलेला आहे। मी एवढं सांगू इच्छिते की बायका जी त्यांच्या अंगातले म्हणजे त्यांना जी स्टेज जी भेटायला पाहिजे किंवा त्यांना जी वर्ष 6 महिन्याला जी बाहेर मोकळेपणा किंवा वावरायला पाहिजे किंवा त्यांचा खेळ जी मांडायला पाहिजेत ती त्यांना व्यासपीठ आज उपलब्ध झाल्यामुळं बायकांनी त्यांच्या मन मोकळेपणाने सहभागी घेतल्या आणि अपेक्षापेक्षा जास्त महिलांनी सहभागी घेतला तरच उद्याच्याला पण सहभागी। जागतिक दिनामुळं आम्ही ढोकी परिसर व ढोकी गावातील महिलांचा सन्मान ठेवला आहे। तर होम मिनिस्टर व कर्तृत्व महिलांचा सन्मान उद्या अर्चनाताईच्या हस्ते होणार आहेत। 151 महिलांचा सन्मान उद्या करण्यात येणार आहे। तसंच त्याबरोबर इथे जेवढे खेळ घेतले आहेत त्यात जिंकणाऱ्या 3 महिलांना पैठणी दिली जाणार आहे। तरी माझे सर्व महिलांना आव्हान आहे की उद्या संगीत खुर्ची हा कार्यक्रम होणार आहे, तर या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे।